रस्त्याच्या हे मधोमध तडे गेलेले आहे. तुम्ही बघू शकता या अनेक ठिकाणी गेलेले, एक ठिकाण नाहीये, अनेक ठिकाणी असे जागोजागी क्रॅक गेलेले बऱ्याच ठिकाणी म्हणजे एक 10-5 फुटावर त्याच्यावाले क्रॅक पडलेले आपल्याला दिसू राहिले. नमस्कार. आपल्या या नेवासा नगरीमध्ये मधमेश्वर बंधारा ते स्मशानभूमी ह्या ज्या रोडचं काम चालू आहे, बऱ्याच दिवसापासून या रोडचं काम चालू आहे आणि ह्या रोडचं काम पूर्ण आता जवळपास स्मशानभूमीपर्यंत झालेलं आहे. थोडासा टप्पा त्या ठिकाणी 200-250 फुटाचा राहिलेला आहे. तर हे जे काम झालं त्या कामावरती आम्ही सुरुवातीपासून सांगतो की पाणी मारा. जे काही कॉन्ट्रॅक्टदार आहे त्यांनी आम्ही बातचीत केली, त्यांना सांगितलं, परंतु या ठिकाणी हे लोक पाणी मारायला सुरुवातीला यांनी पाणी मारलं, ते पण बोलून यांना सुरुवातीपासून सांगावं लागतंय की पाणी मारा. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आज 5 ते 6 दिवस होत आहे, आज हा 6वा दिवस उगवतोय. या ठिकाणी अक्षरशः काही पाणी नाही, पोते वाळलेले वाळलेले बऱ्याचशा ठिकाणी या रोडला पुढे तडा गेलेला आहे. आपण ते तुम्हाला दाखवणार आहोत, तर चला तुम्ही बघत राहा. या ठिकाणी थेंब ही 5 दिवसापूर्वी या ठिकाणी मारलेला नाही. तर या ठिकाणी आपण नगरपंचायतच्या साहेबांनाही या ठिकाणी सांगितलं होतं, त्यांनी सांगितलं की आम्ही कळवतो, त्यांना सांगतो, परंतु कोणतीही कारवाई या ठिकाणी झालेली नाहीये. तर सर्व आपल्या नगरपंचायतने यांनी या ठिकाणी लक्ष द्यावे. तुम्हाला दाखवतो की पुढे कशा पद्धतीने रस्त्याला क्रॅक गेलेले पाणी न मारल्यामुळं. तुम्ही जे आता जे म्हणतायत की ह्या रस्त्याविषयी जे काही पाण्या वगैरेच आहे, तर आपण बघू शकता की इथे परिस्थिती तशीच आहे. जसं की आता महाराजांनी बाबांनी सांगितलं की तिथे पाणी नाहीये किंवा ते एकदम कोरडं पडलेलं आहे, तुम्ही बघू शकता. महाराज, आता याच्याविषयी तुम्ही कुणाकडे तक्रार केली होती का? जसे ठेकेदार असतील किंवा जे संबंधित अधिकारी असतील नगरपंचायतचे त्यांच्याकडे? नक्की या ठिकाणी सर्वेक्षण त्या ठिकाणी बघण्यासाठी 2 साहेब लोक इथं नियुक्त केलेले आहे, त्यांच्याकडे आम्ही तक्रार केलेली आहे, त्यांनाही कळवलं. त्याच्यानंतर नगरपंचायतचे आपले गांगुर्डे साहेब आहे, त्यांनाही आपण कळवलं, आजही त्यांना कळवलं. त्यांनी परवाच्या दिवशी आपण त्यांना सांगितलं होतं, सुरुवातीला बी सांगितलं त्या गोष्टीचा. पूर्वी बी त्यांच्याकडे आपण कंप्लेंट केली होती. काही ठिकाणी त्यांनी सुरुवातीला कामाच्या ठिकाणी बी अडचण आणली होती या कॉन्ट्रॅक्टदारांनी, आपण त्यांना प्रेमाने सांगितलं, परंतु ते अतिशय दुर्लक्ष, कोणाचं काही धाक नाही, काही घेणं नाही देणं नाही, अशा पद्धतीचं ते काम करताय. तुम्ही अक्षरशः बघू शकता इथं थेंब ही पाणी आज 5 दिवस होऊन गेले, 6वा दिवस आज या ठिकाणी आहे. आपण सुरुवातीला सांगितलं त्यांना पाणी व्यवस्थित मारा, एक वेळेस पाणी मारत होते ते, त्याच्यानंतर तो लांबणीचा पट्टा झाला, ठीक आहे बरं एक वेळेस का होईल काही अडचण नाही, परंतु त्याच्यानंतर त्यांनी पाणी मारणं सोडून दिलं. आणि त्यांना जर कोणी फोन केला तर लोकांना सांगता येते की आम्ही 21 दिवस पाणी मारलं. कसलं 21 दिवस पाणी मारलं? या ठिकाणी जर 21 दिवस पाणी मारलं असतं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुढं परिस्थिती फार अवघड झालेली आहे. खड्डं नव्हतं, खड्डं काय केलं या लोकांनी, हे मटेरियल त्यांना काय म्हटलं होतं आपण ठिकाणी बघू शकता आपण, अक्षरशः पोते जे आहेत ना एकदम साईडला पडलेले आहे, काय ते गोळा होऊन पडलेले आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा, कोणी याकडे लक्ष देत नाहीये. काय अक्षर एक थेंब सुद्धा त्याच्यामध्ये पाणी नाही. आज 6 दिवस पूर्ण होत आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी रस्त्याला जे आहेत तर क्रॅक जात आहे. या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, चढ्याला जे आहे क्रॅक गेलेले इथं लावू शकता. हे जे रस्त्याला क्रॅक चालले ना, याला पाणी नसल्यामुळे ह्या गोष्टी झालेल्या आहेत. अशा अनेक ठिकाणी क्रॅक गेलेले तुम्ही बघू शकता. अक्षर सुरुवातीला यांनी 8 दिवस झाले या ठिकाणी या जागेवर किमान हा 200 फुटांचा हा पट्टा होता. या ठिकाणी पोते टाकलेले नव्हते आणि यांना पाणी दूर नाहीये. काय हे बघू शकता तुम्ही, अतिशय हे बघा आपली प्रवरा नाहीये, हा ओढा आहे. या ठिकाणी एकदम म्हणजे 2 फुटावर पाणी, फक्त इथून त्यांना मोटर टाकून इथं पाणी मारायचंय, परंतु त्या लोकांचं अतिशय दुर्लक्ष या ठिकाणी होत आहे. आम्ही कित्येक वेळेस त्यांना सांगितलं. तुम्ही बघू शकता आत पुढे या पाणी न मारल्यामुळं या भागात पुढे जे आहे ते उतार्याला आहे चढायला त्या ठिकाणी क्रॅक गेलेले बऱ्यापैकी. झूम करून दाखवतो तुम्ही बघू शकता. या ठिकाणी बघा हे असले क्रॅक या ठिकाणी जात आहे. या ठिकाणी पाणीच नाही टाकलेलं आहे.
इथं मध्ये ही क्रॅक गेलेले तुम्ही बघू शकता. तर हे केवळ आणि केवळ पाणी न मारल्यामुळे हे क्रॅक गेलेले आहे. तुम्ही पुढेही या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असे क्रॅक पडलेले आहे. पाण्याची तुम्ही पोत्यांची दुर्दशा बघू शकता. किमान एक वेळेस तरी या ठिकाणी पाणी मारलं गेलं पाहिजे. आज 6वा दिवस उगवून गेला, या लोकांनी कुठल्याही प्रकारचं पाणी मारून नाही राहिले. रस्त्याच्या हे मधोमध तडे गेलेले आहे. तुम्ही बघू शकता हे अनेक ठिकाणी गेलेले, एक ठिकाणी नाहीये, अनेक ठिकाणी असे जागोजागी पाणी नसल्या कारणाने या ठिकाणी तडे पडलेले आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही किमान 5-5, 6-6 फुटाचे जे आहेत ते तडे या ठिकाणी त्या दरार या ठिकाणी पडलेले आहे. आपण बघू शकता की जागोजागी हा रस्ता थोड्या दिवसात फुटून जाईल. याच्यावर जर पाणीच नाहीये तर त्याला आपण काय करू शकतो बा त्याच्यामध्ये. तर आपण पोते त्यांनी टाकलेत, पोतेही ते अशा वेळेस टाकत होते, काम झाल्याच नंतर 2-4 दिवस त्यांना म्हणायचंच काम नव्हतं. ते तोपर्यंत बोलल्याच्या नंतर त्यांचा व्हिडिओ जर आपण बनवायला लागलो त्यावेळेस ते पोते टाकायला लागले, नाही तर ते अक्षरशः पोतेही टाकायला तयार नव्हते. आपण बघू शकता की इथून 2 पोल आहेत. या 2 पोलचा अंतर हा 100-200 फुटांचा असतो. तर 400 फुटांपर्यंत हा या ठिकाणी पाणी मारलेलं आहे. या ठिकाणी आज पाणी मारण्यात येऊ राहिलं काय या जागेवर. इकडं कुठंही पाणी नाहीये, या जागेकडं कुठंच पाणी नाही तिकडं. आणि तुम्ही पोते बघा कशा पद्धतीने या ठिकाणी पोते टाकले. इथं पोते आहेत, हा 100 फुटाचा जो अंतर आहे या ठिकाणी पोतेच नाहीये. इथं पोतेच टाकले नाही या लोकांनी. आपण बघू शकता हा पोल आहे, त्या पोल पासून हे 200 फुटाचं अंतर आहे. याच्यामध्ये पोते का नाही टाकले त्यांनी. काम झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी एक तर तुम्ही आवणे करून त्यामध्ये पाणी सोडू शकता किंवा पोते टाकणं हे तुमचं वालं कर्तव्य आहे. आणि या गोष्टीकडे आम्ही वारंवार त्यांना सांगितलं की तुम्ही पोते टाका नाही तर आवणे करा. ते कोणत्याच गोष्टीला तयार होऊ नाही राहिले. ज्या वेळेस आम्ही या गोष्टीचा व्हिडिओ बनायला लागलो फोनवर त्यावेळेस त्यांनी ते पोते कुठंतरी जागोजागी तुम्ही बघू शकता. हे बघा किती अंतरावर यांचे पोते. या ठिकाणी कुठलंच पोतं नाहीये. जी व्यक्ती पाणी मारते त्या व्यक्तीशी आपण बोलू, पण तुम्ही बघा कसे उत्तरे देतात हे लोक. बघा तुम्ही बघू शकता हे माऊली आहेत इथं या ठिकाणी पाणी मारू राहिले. हे पोते का नाही असे व्यवस्थित का नाही टाकलेले. इथं बाकीचे पोते कुठे गेले इथले. हा मग हे तुमचं काम नाही का. त्या जागेवर किती पुढे पोते का नाही टाकले. तिकडचे पोते कुठे आहे, इकडचे पोते कुठे आहे. हे 2-250 फुटाचे पोते कुठे आहे. याच्यावर पोते टाकलेले आहे का नाही टाकलेले आहे का नाही टाकले. मग कुठे आहे पोते कुठे आहे. हा तुम्ही तिकडे पाणी का मारू नाही राहिले. इथून जे आहे मंदिरापर्यंत पाणी का मारू नाही राहिले. याला काय कारण आहे. इकडे बघा काय कारण त्याला सांगा काय कारण आहे? मग पाणी का मारू नाही राहिले. जोडीदार पाहिजे त्याला. जोडीदार नाही का. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते या ठिकाणी त्यांना पाणी मारायला जोडीदार देऊ नाही राहिले. आम्ही आज 6 दिवस होऊन गेले यांना सांगतोय पाणी मारा. तुम्ही मागं बघितलं की रस्त्याला क्रॅक गेलेले बऱ्याच ठिकाणी म्हणजे 10-5 फुटावर त्याच्यावाले क्रॅक पडलेले आपल्याला दिसू राहिले. तर ही व्यक्ती सांगते हे माऊली सांगताय की जोडीदार नाहीये. म्हणजे तिथं पाणी मारायला तुम्ही माणूसच लावत नाहीये. पाण्याचंही आपण बघितलं तिथं नदीतून अतिशय जवळ पाणी काय अतिशय जवळ पाणी. फक्त त्याच्यामध्ये हे टाकायचं 2 फुटाचा पाईप टाकला की वरती पाणी येतं. परंतु यांच्याकडे मनुष्यबळ यांनी मनुष्य दिलाच नाही, एकच जण दिलेला आहे. तर हे फक्त एवढ्या जागेतलं आपलं हे 200 फुटाचं जो अंतर आहे त्यामध्ये पाणी मारू राहिले. तर या गोष्टीकडे लवकर लक्ष देण्यात यावे. आणि हे जर काम असं तर निकृष्ट दर्जाचं काय होतं. काम झाल्याच्या नंतर जर पाणी मारलं नाही, काम किती चांगलं केलं तर त्याचा काहीच उपयोग होत नाहीये. तर आमची एक विनंती आहे नगरपंचायतने आणि जे काही कॉन्ट्रॅक्टर आहे तर त्यापैकी आम्ही असं ऐकून की 3 जण कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यापैकी आपले गणगे नाना आहे, त्यांचा नंबरही आहे आणि त्यांना फोन केला ते काय फोन घेईना. सुरुवातीपासून आपण त्यांना सांगतोय परंतु ते उडते उत्तर देत आहे की आपल्याला हा करू चालेल, टाकू, उद्या टाकू.
आज लाईट नाही, असं काहीतरी उत्तर देऊन ते मोकळे होत आहे. तर याकडे लवकरात लवकर लक्ष देण्यात यावे, नाहीतर हे जे केलेलं काम आहे याच्यावर पाणी नसल्यामुळे हे लवकर खराब होऊन जाईल. तुम्ही बघू शकता. बर, या ठिकाणी पाणी का मारलं नाही जाऊ राहिलं? कोणाशी तुम्ही संपर्क केला होता? दरोडे पाटील, कोण अजून कोण आहे इथं? कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? गणगी नाना, गणगे नाना, गराडी पाटील, हा. अजून दोघं शेती. बर, हे दोघांच्या यांच्यावर तुम्ही त्यांना सांगितलं का इथं पाणी मारायला माणूस पाहिजे? हा, हा, मग त्यांनी काय उत्तर दिलं? ते म्हणे सकाळी देतो म्हणे माणूस. हा, दिला का? मग आज 6 दिवस झाले, 6 दिवसापूर्वी माणूस दिला का त्यांनी? नाही दिला ना. मग ते असेच उत्तर देऊ राहिले का तुम्हाला दररोज? उद्या देतो माणूस, सकाळी देतो, काय म्हणून राहिले ते? आता म्हणे मी 1 तासात तुम्हाला माणूस देतो म्हणे. हा, मग आला का माणूस आला का? नाही ना. नाही आला ना. तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे कामगार आहे ते एकटी व्यक्ती आहे, त्यांनाही ते सांगताय की त्यांना जर आपण सांगितलं माऊली तिथं पाणी मारायचं राहिलेलं आहे, पाणी मारा तुम्ही, तिकडं 5-6 दिवस होऊन गेले, आज तुम्ही पाणी नाही मारू राहिले, तर त्यांना ते समोर फोन केल्याच्या नंतर त्यांनी गणगे नाना आणि दराडे पाटील हे 2 कॉन्ट्रॅक्टर आहे यांचं नाव घेतलं. परंतु या ठिकाणी ते 1 तासात माणूस पाठवतो, अर्ध्या तासात माणूस पाठवतो, या अशाच पद्धतीचे उत्तर इथून मागाई देत होते. तर याच्याकडे लवकरात लवकर लक्ष घालावं, नाही तर हा जो काही रोड होतोय त्याचा काही उपयोग होणार नाहीये. गाड्या जाऊन त्याच्यावर नंतर खराब होऊन जाईल थोड्या दिवसामध्ये. तुम्ही मागं बघितलं म्हणजे जागोजागी त्याला क्रॅक गेलेले. अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.